तर मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला। यावेळेस तिथल्या प्रत्यक्षदर्शीची प्रतिक्रिया समोर आलेली आहे। शिवरायांचा पुतळा कोसळणं ही दुर्दैवी घटना आहे असं प्रत्यक्षदर्शींनी म्हटलंय। हे बोलताना प्रत्यक्षदर्शींच्या डोळ्यात पाणी आले होते। 26 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट मालवण येथील उभारलेला पुतळा कोसळला। या घटनेचा प्रत्यक्षदर्शी सुनील खांदारे आणि भूषण परब त्यावेळेस ते होते। त्यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी संवाद साधलाय, पाहूया। मालवण राजकोट येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबर 2023 रोजी राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आणि या पुतळ्याचं अनावरण झालं आणि त्यानंतर पर्यटनाच्या नकाशात राजकोट हे कुठेतरी पर्यटन दृष्ट्या विकसित झालं, एक पर्यटन स्थळ म्हणून विकसित झालं आणि या इथल्या भूभागात मोठ्या प्रमाणात पर्यटक येऊ लागले। मात्र अलीकडे जी घटना घडली त्यामुळे मात्र पूर्णतः महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटतायत। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि त्याचे जे प्रत्यक्षदर्शी आहेत ते आपल्या समोर आहेत। मला सांगा, पुतळा किती तारीखला कोसळला, किती वाजता कोसळला आणि काय तुमच्या मनात भावना होत्या? 26 तारीखला दुपारी 1:18 बरोबर पुतळा कोसळला। वारा आणि पाऊस आला। त्या वाऱ्या पावसाच्या याच्यात पुतळा गाडामकन एकदम आवाज आला म्हणून बघितलं तर पुतळा कोसळला म्हणून आम्ही बघितलं। प्रत्यक्षदर्शी मी बघितलं बाजारातून येताना आणि मी घरी गेलो आणि ताबडतोब पोलीस स्टेशनला पोलीस साहेबांना फोन लावला आणि सांगितलं की असं असं झालं, शिवाजी महाराजांचा पुतळा होता राजकोटचा, तो कोसळलाय, काय सांगताय म्हणून विचारलं मला। हो, खरं वस्तू आहे, मी बघितलं माझ्या डोळ्यांनी। ताबडतोब पोलीस साहेब 5 मिनिटाच्या आत पोलीस साहेब पुतळ्याजवळ गाडी घेऊन आले, आपला स्टाफ घेऊन आले आणि बघितलं तर वस्तू ती बघितली तर खरी आहे म्हणून। त्याच्यानंतर आम्ही इथून गेलो, बघितलं तर तो पुतळा कोसळलेला, तो अस्तव्यस्त पडलेला, म्हणजे एक असं वाटलं की आपल्या घरातला कोणतरी सदस्य केलाय असं वाटलं। त्यामुळे खूप गैरवरून आलं। मी तज्ञ म्हणून असं नाही, पण एक नॉर्मली एक कोणतरी चांगला मूर्तिकार आर्टिस्ट जो असतो ते जेव्हा आता जसे आहेत मुंबईमध्ये मोठे मोठे गणपतीच उभे करतात, ते प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे जरी असले तरी त्यांना जे आतून जे सपोर्ट दिले जातात ते तसंच ह्या जेव्हा आता बांधतील तेव्हा कुठच्या तरी चांगल्या आर्टिस्टला बोलून त्याच्या आतले जे सपोर्ट आहेत किंवा ह्या आता हवामानाला कुठचे सपोर्ट त्याला हे होईल, स्टील होईल, गॅल्गोनाइज होईल, किंवा अजून कुठचं मटेरियल असेल चांगलं ते त्याला सपोर्ट दिल्यानंतर ते व्यवस्थित उभं राहील, ह्याचा अभ्यास केला पाहिजे नवीन बांधताना। बघितलं तर मच्छीमारांच्या भावना आहेत त्या एकदम गहिवरलेल्या अवस्थेत आहेत। मात्र आता मच्छीमार म्हणतायत की जे प्रत्यक्षदर्शी होते ते म्हणतायत की ज्यावेळी पुतळा पूर्ण उभारला जाईल त्याच्या वेळी मात्र पूर्णतः काळजी घ्यावी। मात्र ही जी पुतळा कोसळण्याची घटना आहे ती अतिशय दुःखदायक आहे आणि त्यांचे डोळे सुद्धा पाणावलेले बोलताना दिसत आहेत। त्यामुळे कुठेतरी इथले जे लोक आहेत ते कुठेतरी भावनावश झालेले दिसत आहेत। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, राजकोट, सिंधुदुर्ग।